चर्चा लक्षात घ्या, राष्ट्र नाहीत आणि बाहेरही मित्र नाहीत. जे मित्र होते ते आपण गमावलेले आहेत. अशा वेळेला मोदींना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागतंय. पण 27 दिवस का लागले? ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, बिघडत गेली, तेव्हाच पक्षीय बैठक होती. त्या बैठकीला त्यांनी स्वतः उपस्थित राहायला हवं होतं. त्यानंतर राज्याचे सर्व मुख्यमंत्री, याशिवाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, बरं का, फूड सप्लाय, सिव्हिल सप्लाय, हे जे मंत्री आहेत त्यांच्याशीही त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. आपण देशाचे नेते आहात. आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात मोदीजी. पण आज तुम्ही देशाला रॉकेलच्या रांगेत उभं करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताय. ठीक आहे, बघू चर्चेतून काय निष्पन्न होत आहे. रेशन कार्ड धारकांना 3 लिटर केरोसिन देण्याचा निर्णय देखील घेतला. याच्याकडे कसं पाहता? कारण स्टोव्ह नाहीयेत, लोकांचा संभ्रम आहे. टीका पण होती या निर्णयावर. नाही, टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाहीत. 3 लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे. 3 लिटर रॉकेल देत आहेत हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचं तीर्थ आहे. पण या देशातली सामान्य गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय जनतेला सुद्धा आता यापुढे 3 लिटर रॉकेलवरती गुजराणा करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे, नेतृत्वहीन कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. दिशेनं चाललेलं आहे का? कारण आपण जी देशात पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की अफवांवर विश्वास ठेवू नका, मुबलक सगळा साठा उपलब्ध आहे. टंचाई नाही असं ते थेट म्हणतात. पेट्रोल आणि डिझेलची टंचाई. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता खरा तुरुंगामध्ये आहेत महाशय. दुसरे